नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. बरेच वेळा आपण बघतो की राज्यसेवेच्या अनुषंगाने असणारी जी एकत्र एक्झाम घेतली जाते, ज्याला आपण महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने ओळखतो, तर ती असणारी परीक्षा 28 सप्टेंबरला होणार होती, पण ती फायनली 9 नोव्हेंबरला म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला कंप्लीट होताना दिसते. तर त्या असणाऱ्या पेपरचा असणारा जो प्रीचा पेपर आहे त्यातला असणारा जीएसचा पेपर 1, त्या असणाऱ्या पेपर 1 मध्ये 100 क्वेश्चन्स आणि त्या 100 क्वेश्चन्सचं असणारा जे काही संभाव्य उत्तर सूची असेल, आन्सर की असेल, ते कसे असू शकते याबद्दलचे असणारे क्वेश्चन्सचे आन्सर्स या ठिकाणी अनालाइज करून त्याचे आन्सर्स देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. आणि यामध्ये पाहिलं तर पहिले असणारे जे 15 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी हा असणारा 9 नोव्हेंबरचा आजचा पेपर सेट सी चा पेपर या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. यामध्ये पहिले 15 क्वेश्चन्स हे हिस्ट्रीचे आहेत आणि त्या हिस्ट्रीच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स दिलेले आहेत नितीन सरांनी. नंतरचे 15 क्वेश्चन्स हे आहेत ते जिओग्राफीचे आन्सर्स आपल्याला बापू गायकवाड सर आणि नितीन सरांनी दिलेले आहेत. त्यानंतरचे असणारे 5 क्वेश्चन्स आहेत आपल्याला एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी नितीन सर आणि मंगेश सरांनी दिलेले आहेत. त्यानंतरचे असणारे 15 क्वेश्चन्स आहेत इकॉनॉमिक्सचे, तर ते इकॉनॉमिक्सचे दिलेले आहेत आपल्याला प्रतीक भट सरांनी. त्यानंतर क्वेश्चन 51 पासून 70 पर्यंत 20 क्वेश्चन्स आहेत सायन्स वरती आणि त्या क्वेश्चनचे आन्सर्स दिलेत आपल्याला राजेश सरांनी. 71 ते 85 जे क्वेश्चन्स आहेत ते पॉलिटीचे आहेत, ते मी दिलेले आहेत. आणि त्यानंतर 86 पासून ते 100 पर्यंत असणारे क्वेश्चन जे आहेत ते करंट अफेअरचे आहेत, ते दिलेले आहेत मंगेश सरांनी. तर असे 100 क्वेश्चन्स, पण थोडासा पॅटर्न एमपीएससीनं यूपीएससी सारखा अडॉप्ट करण्याचा प्रयत्न केला खरा काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये, पण परत एकदा स्वतःची आयडेंटिटी त्यांनी कॉन्स्टंट ठेवली. खूप जास्त फॅक्च्युअल क्वेश्चन दिसतात आपल्याला या ठिकाणी आणि सोबतच बघितलं तर आपल्याला बऱ्याच अंशी थोड्याफार प्रमाणामध्ये थोडंसं इंटरलिंकिंग जरी कळालं किंवा एखादा मुद्दा जरी माहिती असला काही बाबतींमध्ये तरी आपण आन्सर देऊ शकतो. आणि या क्वेश्चनची पातळी जर सांगायची असेल तर थोडीशी या ठिकाणी मॉडरेट लेवलचे असणारे क्वेश्चन्स होते. मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स असं म्हणू शकता खूपच हार्ड किंवा खूपच इझी असं काही नव्हतं याच्यामध्ये. तर मॉडरेट टू थोडेसे हार्ड किंवा डिफिकल्ट या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो, कारण फॅक्ट खूप जास्त होते आणि तुमच्या असणाऱ्या स्मरणावरती असणारे क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला सोडवणं अपेक्षित होतं. तर असे असणारा हा पेपर होता जीएसचा पेपर 1. त्यानंतर विद्यार्थी आता पेपर 2 देत आहेत, त्या अनुषंगाने सीसॅटचे सुद्धा क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करूया. पण सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख केला तर आपण संभाव्य आन्सर की या ठिकाणी देतोय की याच्या अनुषंगाने आपल्याला आपला स्कोर चेक करायचा आहे, किती आपला स्कोर येऊ शकतो मागच्या मेरिट पेक्षाही. आपण हा असणारा सेट कोणता सी नंबरचा सेट या ठिकाणी डिस्कस करतोय. त्यातले पहिले 15 क्वेश्चन्स आपण बघूया. या ठिकाणी हिस्ट्रीचे कनेक्टेड असणारे क्वेश्चन्स आहेत. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. काय तर क्रिप्स प्रस्तावचा मुद्दा नाकारण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस कमिटीने ठराव पारित केला होता. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. नंतर पहा, मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 च्या द्वारे डॅश डॅश केल्या. काय केल्या तर मोर्ले मिंटो सुधारणा केलेल्या आहेत. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. नंतर पहा, सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुली आणि देश बांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो. हे सांगणारे वामनराव माधवराव कोलटकर हे समाज सुधारक डॅश डॅश येथील होते, तर ते होते विदर्भातले. हेही लक्षात घेऊया. पुढे पहा, या ठिकाणी रेफरन्स येतो मुघलकालीन न्याय व्यवस्थेतील असणाऱ्या शिक्षेबद्दल आणि शिक्षेच्या स्वरूपाबद्दल अचूक जोड्या जुळवायला सांगितलेले आहेत. शिक्षा पाहिलं, हद्द म्हणजे ताकीद, समज वा हद्दपार. ताझीरचा उल्लेख केला तर तो असेल ताझीर जशास तसं असं शिक्षेचं स्वरूप असेल. किस्साचा उल्लेख केला तर तो असेल मानहानी, धिंड काढणं. आणि तशहीरचा उल्लेख केला तर मृत्यूदंड आणि हातपाय तोडणे असं शिक्षेचं स्वरूप असेल. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. मुघल कालखंडातील असणारी न्याय व्यवस्था. नंतर येते त्या ठिकाणी बघा, बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले होते, तर त्याचं नाव आहे इंडिया फॉर इंडियन्स. हे उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल. पुढं, हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते,
तर ते होते सर रॉबर्ट लॉकहार्ट होते. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असेल. नंतर मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती? तर ही पदवी दिली होती अब्दुल रहीम यांना दिली होती. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल. पुढे आहे क्वेश्चन 8. सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचं वर्णन भारतीय संसद म्हणून कुणी केलं होतं? तर ते केलं होतं म गो रानडे यांनी केलेलं होतं. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं संदर्भ, म गो रानडेने केलं होतं का? केटी तेलंगण केलं होतं का? S.H. चिपळूणकरांनी केलं होतं का? ग वा जोशींनी केलं होतं? उत्तर गोवा जोशी. गणेश वासुदेव जोशींचा उल्लेख या ठिकाणी करायचा आपल्याला. संदर्भ ग वा जोशींचा उल्लेख इथं लक्षात घेऊया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 बघूया. काय बघा, दिवान ए अमीर ए कोही या नावाचं स्वतंत्र खातं कुणी स्थापन केलं होतं? तर ते स्थापन केलं होतं मोहम्मद बिन तुगलक यांनी हे स्थापन केलं होतं. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. पुढे पहा, जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलं होतं. जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिलं होतं तुकाराम तात्या पडवळ. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स. नंतर येतो पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन यांनी 1954 मध्ये केला होता. या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? तर ते होते पंडित नेहरू व चाऊ एन लाय. उत्तर असेल ऑप्शन नंबर अ, फक्त अ. ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर असणार आहे. विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलं होतं. तर इथं लक्षात घ्यायचं, हे पुस्तक लिहिलं होतं बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलं होतं. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा, पुढील राज्ये व त्यांचे राजघराणे यांच्या जोड्या जुळवायला दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. तर याचं उत्तर काय बघायच्या मध्ये, अपराजित तर यांचा संदर्भ आणला तर पल्लव राजघराण्याशी संबंधित आहे. अपराजित पल्लव. आदित्य एक चोळ. विजयालय चोळ राजघराण्याचा संस्थापक आणि भोज एक गुर्जर. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. समोरासमोरच्या जोड्या बरोबर आहे. 14वा प्रश्न पहा या ठिकाणी, खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्त माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. आंध्र भोज, अभिनव भोज असे या राजा संबोधले जात होते. पेट्टना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. ड चुकीचे फक्त. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. वरचे 3ही विधानं बरोबर आहे. ठीक आहे. पुढं, डॅश डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. कोणतं असेल? तर तो असेल प्रार्थना समाज. हे लक्षात घ्यायचं. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढचं बघूया आपण. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक होती? तर त्याचं उत्तर असेल लक्षद्वीप. कुठे सगळ्यात जास्त होतं? लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक होती अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या. पुढं, 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी म्हणजे किती होता? तो होता 66.11% होता. ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर असणार आहे. पुढे क्वेश्चन नंबर 18 बघा, भारतातील कोणते विधान खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? चुकीचं कोणतं आहे? भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाख मधील दफ्तार आहे, हेच चुकीचं आहे. बाकीचे 3 विधान या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसतात. हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणते विधान अचूक नाहीत म्हणजे चुकीचे आहेत? बरोबर नाहीत तर चुकीचे आहेत असा उल्लेख या ठिकाणी करायचा. मग कोणते या ठिकाणी चुकीचं असेल तर लक्षात घ्यायचं, विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्त निर्माण होतात का? बरोबर आहे. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. बरोबर आहे. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. बरोबर आहे. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात का? तर चुकीचे. उत्तर असेल फक्त ड या ठिकाणी चुकीचं असणार आहे. क्वेश्चन 19 उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. पुढं, खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? झेलम, चिनाब, कोसी, सतलज, गंडक, कोसी, घागरा, सोन, सतलज, बियास, रावी, चिनाब, काबुल, कुर्रम, स्वात, झेलम. आता आपण बघतो की भारत पाकिस्तानच्या असणाऱ्या दरम्यान क्लॅशेस झालेले होते या ठिकाणी. पहलगामच्या अटॅक नंतर आपण ऑपरेशन
सिंदूर लॉन्च केलं होतं आणि त्याच दरम्यान आपण या ठिकाणी 1960चा असणारा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा लवाद जो होता ना तो कॅन्सल केला होता आपण, तो अग्रीमेंट. त्यामुळं त्याच्याशी कनेक्टेड प्रश्न या ठिकाणी दिसतो. तर इथं बियास, रावी, चिनाब हे दोन्ही मुद्दे तर अ आणि क या ठिकाणी बरोबर असणार आहे. इथं उल्लेख केला तर ऑप्शन नंबर 4 इथं बरोबर असणार आहे. अ आणि क बरोबर आहे. पुढे पहा, इथं उल्लेख केला या ठिकाणी भारतीय घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि त्यांचं लिंग गुणोत्तराचा उल्लेख दिलेला आहे. तर ते कोणतं असेल हे इथं सांगायचं आपल्याला. केरळ आहे 1084चा उल्लेख या ठिकाणी आला. तर उत्तर कोणतं असेल इथं उल्लेख केला आपण, तर बघा ऑप्शन नंबर 3 आहे, म्हणजे इथं ऑप्शन नंबर 4 असेल. काय 1चं 3 आहे ना, 1चं 3 या ठिकाणी एकच आहे, त्यामुळे उत्तर बरोबर आलं. तामिळनाडूचा उल्लेख केला तर तामिळनाडू किती 996. पुदुचेरीचा उल्लेख केला तर 1037 आणि आंध्र प्रदेशचा उल्लेख केला तर 993. म्हणजे सर्वाधिक लिंग गुणोत्तराचे असणारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दिले होते. 22 पहा, भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होती? कोणत्या कारणानं? लक्षात घ्यायचं, तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने. कशाने? तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्यानं या ठिकाणी वादळाची निर्मिती होते. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2चा संदर्भ. पुढे पहा 23, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे? उत्तर आहे सह्याद्री. ऑप्शन नंबर 1 बरोबर असेल. पुढे पहा, योग्य जोड्या जुळवायच्यात आपल्याला या ठिकाणी. प्रशांत महासागरामध्ये कोणता गर्त आपल्याला दिसतो या ठिकाणी? तर मरियाना गर्ताचा उल्लेख याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचंय. नंतर अटलांटिक महासागराचा उल्लेख केला तर या ठिकाणी पिर्टोरिको गर्ताचा उल्लेख येतो. हिंदी महासागराचा उल्लेख केला तर जावा गर्ता. आर्टिक महासागराचा उल्लेख केला तर युरेशियन गर्ताचा उल्लेख येतो. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी बरोबर असणार आहे या क्वेश्चन नंबर 24च्या प्रश्नाचं. ठीक आहे. पुढं, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यांमधून जातं? उत्तर असेल गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम या असणाऱ्या राज्यांचा संदर्भ याच्यामध्ये लक्षात घ्यायचं. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1चा उल्लेख. ठीक आहे. पुढे बघा, इथं जीवावरण, राखीव क्षेत्र आणि स्थापना वर्ष असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. ओके. आता याच्यामध्ये बघू या ठिकाणी कोणता संदर्भ इथं मांडला जातोय. बघा, इथं निलगिरीचा उल्लेख केला तर 1986चे असणारे स्थापना वर्ष याच्यामध्ये येतं आपल्याला. ठीक आहे. नंतर पाहिलं सुंदरबनचा उल्लेख केला तर 1989, कच्छचा उल्लेख केला 2008 आणि पन्नाचा उल्लेख केला तर 2011 याचं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघूया आपण या ठिकाणी काय दिलं इथं. नदी संगम स्थळ आणि नद्यांचा उल्लेख दिलेला या ठिकाणी. ओके. बघा आता कोणकोणत्या संगम स्थळांचा संदर्भ याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. बघा, प्रकाशेचा उल्लेख केला तर तापी, गोमती या नद्यांच्या संगम स्थळावरती प्रकाश आहे. नंतर पाहिलं या ठिकाणी तर कोणता मुडावतचा उल्लेख केला तर मुडावत आहे कुठं? तापी पांझरामध्ये. माहुलीचा उल्लेख केला तर कृष्णा वेण्णामध्ये आणि तुळापूरचा उल्लेख केला तर भीमा इंद्राणीचा उल्लेख असेल. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल या ठिकाणी. नदी संगम स्थळ आणि नद्यांचा उल्लेख या ठिकाणी येतोय हे लक्षात घेऊया. ठीक आहे. पुढं, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात कोणते मोसमी वारे वाहतात? नैऋत्य मोसमी वारे वाहतात. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढं, तपांबराचं तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते. तपांबर हे सूर्याकडून लघु अंततरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जातात का? दोन्ही विधानं बरोबर आहे आणि दुसरं विधान पहिल्या विधानाचं स्पष्टीकरण सुद्धा देतो. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. पुढं, खालीलपैकी कोणता खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे? तर ग्रानाइट. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर 30चं. पुढं, धोकादायक कचरा व्यवस्थापन, हाताळणी, सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार डॅश डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारं नोडल मंत्रालय. कोणतं मंत्रालय? नोडल. बऱ्याच वेळा धोक्याचा संदर्भ आला तर गृह मंत्रालय आपण बघतो, पण हे नाही उत्तर. उत्तर आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1चा उल्लेख लक्षात घ्यायचंय. इथून पुढचे असणारे 5 क्वेश्चन हे एन्व्हायरमेंटला कनेक्टेड असणारे क्वेश्चन्स आहेत 31 ते 35 पर्यंत. बघा पुढं, प्रदूषक आणि प्रदूषकांचे असणारे परिणाम हा उल्लेख या ठिकाणी दिलाय. पाण्यातील फॉस्फेट खताचा उल्लेख केला तर सुपोषण किंवा अन्न अतिरेक होतो. हवेतील मिथेनचा उल्लेख केला या ठिकाणी तर याचा संदर्भ येतो जागतिक तापमान वाढीचा उल्लेख येतो.
पाण्यातील कृत्रिम अपमार्जकांचा उल्लेख केला तर तो येतो पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढवण्याच्या बाबतीमध्ये, आणि हवेतील नायट्रोजन ऑक्साईडचा उल्लेख केला तर आम्ल पर्जन्य होतो. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. 32 उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा. क्वेश्चन नंबर 33 पहा. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोकाग्रस्त असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी हा घोषित केलेला नाहीये, म्हणजे तो उल्लेख केला तर तो सोडला की बाकीचे 3 ह्या ठिकाणी इथं काय, तर इथं हे प्रजाती कशा असतील तर धोक्यात, अत्यंत धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या लिस्टमध्ये येतात. कोण येत नाही या ठिकाणी, बेंगल फ्लोरिकन याच्यामध्ये येत नाही, बाकींचा उल्लेख याच्यामध्ये येतो, हे लक्षात घ्यायचं. घरियाल वगैरे याच्यामध्ये असणार आहे. 34. जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्दप्रयोग केलेला आहे. उत्तर आहे हिप्पो. उत्तर काय, ऑप्शन नंबर 4 हिप्पोचा संदर्भ असेल. खालीलपैकी कोणते एक पुनर्नवीकरण ऊर्जा संसाधनाचं उदाहरण आहे. रिन्युएबल एनर्जीचं उदाहरण कुठलं आहे, भूऔष्णिक ऊर्जा, ऑप्शन नंबर 4 असेल. जिओथर्मल एनर्जीचा संदर्भ याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. क्वेश्चन नंबर 35चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सोबतच पाहिलं तर आपल्याला या असणाऱ्या नवीन पॅटर्नच्या अंतर्गत आपल्याला वर्णनात्मक स्वरूपामध्ये आन्सर रायटिंग करायचं असेल तर बेसिक खूप महत्वाचं आहे. तर त्या अनुषंगाने आपण तुमच्या असणाऱ्या टेक्निकलच्या अनुषंगाने तुम्ही कराच, पण तुमच्या अभ्यासासोबत तुम्ही जनरलाइज एमपीएससी यूपीएससी पण करू शकता. त्यासाठी आपल्याकडे यूपीएससी एमपीएससीची एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज आहे, बेसिक कन्सेप्ट आहेत, आन्सर रायटिंग आहे, नोट्स मेकिंग आहेत, सगळे एनसीईआरटीज असतील. तुम्हाला फ्री नोट्स मिळणार आहेत त्याच्या, आणि सोबतच आपली एमईएससी ची असणारी, मेन्सची असणारी, सिव्हिल इंजिनिअरिंगची असणारी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. याच्यामध्ये ऍडमिशन ओपन झालेले आहेत आपले. 15 नोव्हेंबर पासून आपली ही बॅच सुरू होते. यामध्ये एक्सक्लुझिव्हली डिझाईन केलेलं आहे एमईएस मेन्स एक्झामसाठी. एक्सपर्ट फॅकल्टीज आहे याच्यामध्ये, जे स्पेशलाइज सब्जेक्टचं नॉलेज त्यांच्याकडे आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज असणार आहे, सब्जेक्ट वाईज फुल टेस्ट असणार आहे याच्यामध्ये. रेग्युलर आन्सर रायटिंगचे प्रॅक्टिस सेशन्स तुमचे घेतले जाणार आहेत, आणि यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स ऍड केले जातील, जसे की एमईएस असेल, ईएससी असेल, आयएएस असेल आणि आयएफएस असेल, यांचेही क्वेश्चन्स ऍड केले जातील. त्यासाठी आपल्याला इग्नाइट अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि ही बॅच तुम्ही मेन्ससाठी अवेल करू शकता. ठीक आहे, चला इथून पुढचे असणारे क्वेश्चन्स तुमचे इकॉनॉमिक्सचे स्टार्ट होत आहेत, ते बघूया आपण. काय बघा, जमीन धारण्याची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचं खालीलपैकी कोणते 2 पैलू आहेत, लक्षात घ्यायचं या ठिकाणी. तो म्हणजेच काय, भविष्यातील अधिग्रहणावरती असणारी मर्यादा असेल एक, आणि दुसरं काय, विद्यमान जमीन धारणेवरती मर्यादा. एवढेच फक्त जमीन धारणेच्या मर्यादांचा घटक असतात. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असेल फक्त अ आणि क. पुढं खालील विधाने विचारात घ्या. काय बघा विचारात, लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो का. तर यस, दोन्ही विधानं बरोबर आहे. 37चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख याच्यामध्ये आपण लक्षात घेऊया. ठीक आहे, चला क्वेश्चन 38 बघूया. काय बघा, 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता होता. राहणीमानाच्या दर्जा सुधारणा करणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य देणे. कोणता असेल या ठिकाणी, तर हे दोन्ही बरोबर आहे 20 कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत. अन्न सुरक्षा विधेयक 2013च्या संदर्भात खालील पैकी कोणते विधान योग्य आहे. हे विधेयक शहरी भागातील 50%, ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देते. लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो ₹3 प्रमाणे तांदूळ, 1 किलो 1 रुपये प्रमाणे भरड धान्य, 2 रुपये प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे का. तर यस, दोन्ही विधाने बरोबर असतील. ऑप्शन नंबर 1 याच्यामध्ये बरोबर आहे. पुढं क्वेश्चन नंबर 40 बघूया. काय बघा, शाश्वत विकास ही संकल्पना डॅश डॅश मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, 1980 मध्ये हे सादर झालेले आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, 117व्या स्थानावरती आहे. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, हे विधान कुणी केले. तर विधान केले प्रोफेसर किंडल बर्जर यांनी केलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल क्वेश्चन नंबर 42. पुढं भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य विधान निवडा.
जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरी वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कोणतं उत्तर असेल या ठिकाणी? फक्त ब बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे विधान कोणाचं आहे? विधान आहे रॉबर्ट मॅकनामारा यांचं विधान आहे. ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर उत्तर असणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 45 बघा, राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता? कोणाचा केला नव्हता? तर राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्यामध्ये नव्हता. वरचे तिन्ही पण होते. राष्ट्रीय सौर अभियान, राष्ट्रीय शाश्वत वस्ती स्थान अभियान, राष्ट्रीय जल अभियान होता. आरोग्य अभियान याच्यामध्ये नव्हतं. क्वेश्चन 45 उत्तर असेल 4. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. उल्लेख केला पुढचा. उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता. विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर बघितला तर हे चुकीचं वाटतं. फक्त अ आणि ब बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर असेल. 46 उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. पुढे बघूया आपण. यस बघा, क्वेश्चन नंबर 47 बघूया. काय दिलं बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारा कार्यक्रम कोणकोणते? पूरक पोषण आहार कार्यक्रम, आरोग्य तपासणी, कामगार प्रशिक्षण का स्त्री पुरुष समानतेचा उल्लेख? तर लक्षात घ्यायचं, स्त्री पुरुष समानता याच्यामध्ये येणार नाहीये. बाकीचे तिन्ही येतात. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 अ ब क चा मुद्दा या ठिकाणी बरोबर असणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत हे कार्यक्रम राबवले जाताना दिसतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 47 चा संदर्भ आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. ओके, एकच मिनिट द्या. चला लक्षात घ्यायचं, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा उल्लेख याच्यामध्ये येतो. पुढचं बघा, 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? 13% लोकसंख्या. फक्त चेन्नई सोडून द्यायचं. मुंबई, कलकत्ता, दिल्लीचा उल्लेख करायचा. म्हणजे कुठला? अ क आणि ड चा उल्लेख करायचा. 48 उत्तर असेल. ऑप्शन नंबर 2 चा संदर्भ असेल. शहरी लोकसंख्या 13%. पुढं 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती होती? तर ती होती 17.5%. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा उल्लेख. नंतर पहा, भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? जास्तीत जास्त 2 अपत्येनुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे, सार्वत्रिक लसीकरण, अर्भक मृत्यूचं प्रमाण प्रति हजारी 30% पेक्षा खाली असणे. इथं आपण प्रॅक्टिकली बघण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्यायचं, ब आणि क तर बरोबर आहे. 2 अपत्याचा स्पष्ट उल्लेख नाहीये, पण ऑप्शन मध्ये ब आणि क बरोबर आहे असा उल्लेख दिसत नाही. शक्यतो ऑप्शन हे क्वेश्चन
कॅन्सल होईल किंवा उत्तर दिलं जाईल ऑप्शन नंबर 1 तिन्ही विधाने बरोबर. कारण का 2 अपत्यांचा संदर्भ प्रत्यक्ष नसला तरी आपल्या असणाऱ्या सरकारी व्यवस्थेमध्ये तो आहेच, त्यामुळे उत्तर येईल ऑप्शन नंबर 1, याचं उत्तर असेल 50. पुढे पहा, खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते? विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व्ड ड्युरिंग अ कोलायजन? लक्षात घ्यायचं मोमेंटम. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 संवेग. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते? अस्थिर नसून ते विस्तारित आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 काय? दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन हे याचं कारण असेल. पुढे पहा, डॅश डॅश या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात. कुठं होता तो न्यूट्रिनो कण उत्सर्जित? बीटा क्षयामध्ये, बी डिक्लायमध्ये आपल्याला हे दिसतात. तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणा स्निग्धता म्हणजे विस्कॉसिटीवर कसा होतो? तर विस्कॉसिटी या ठिकाणी वाढत जाते. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार आहे 54. 55 पहा, एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर एकास 2 आणि 2 3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचं गुणोत्तर किती असेल? तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 8 9 असेल. खाली दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क या ठिकाणी एक तुम्हाला नेटवर्क कनेक्टेड दिलेला आहे. नेटवर्क ऑफ रेजिस्टन्सेस मध्ये बॅटरीमधून किती विद्युतधारा वाहील? याचं उत्तर 1 अँपिअरचा उल्लेख येतो, पण हा डाऊटफुल आहे सरांच्या मतानुसार, तर त्यामुळे बघूया आपण ह्याचा आन्सर आयोग काय देतोय. पण उत्तर येऊ शकतं 4. सायट्रस लिंबू कॅन्कर रोग बघितला तर कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे पॅथोजेनमुळे होतो कॅन्कर? जीवाणू, विषाणू, बुरशी का निमॅटोड? तर बॅक्टेरियामुळे होतो. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असेल जीवाणूमुळे. पुढे बघा या ठिकाणी इथं बघा स्केलराइट्स श्रेणी डॅश डॅश आहेत. काय तो स्केलराइट श्रेणी? याच्यामध्ये फक्त या ठिकाणी ट्रॅकिड्स येत नाहीयेत, बाकीचे तिन्ही येतात. म्हणजे मॅक्रोस्केराइट्स पहिल्या ठिकाणी, दुसरा बी ॲस्ट्रिओस्केराइट्स, नंतर येतो या ठिकाणी ॲस्टोरोस्केराइट्सचा रेफरन्स येतो याच्यामध्ये. म्हणजे काय येतो उत्तर येईल या ठिकाणी क नसेल, फक्त ऑप्शन असेल 3 अ, ब आणि ड बरोबर असणारे श्रेणींचा उल्लेख केला तर. पुढं, जर संरक्षण पेशीमध्ये डॅश डॅश घटक जमा झाले तर रंध्र उघडले जातात. काय जमा झाले? तर पोटॅशियम जमा झालं तर रंध्र उघडले जातात. ऑप्शन नंबर 2 बरोबर असणार आहे. स्पायरोगायरा या शैवाली संबंधात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? बरोबर कोणतं विधान या ठिकाणी असणार आहे? तर लक्षात घ्यायचं, इथं ते सागरी पाण्यात वाढतात हे चुकीचं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. म्हणजे काय, सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हटले जाते. त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात का? यस, ते झिग्नेमाटेसी कुटुंबातील आहेत का? तर आहेत. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 1 अ, क आणि ड बरोबर असेल. पुढं, कोणत्या झाडाच्या फुले, पाने व बिया वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार केले जातात? कोणत्या असणार उल्लेख येतो या ठिकाणी? तर याचं उत्तर असेल या ठिकाणी कॅनॅबिस सॅटिवा. उत्तर असेल कॅनॅबिस सॅटिवा. खालीलपैकी हार्मोन्सचा कोणता संच मासिक पाळीचं नियमन करतो? तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 कुठला? FSH, LH, एस्ट्रोजन आणि प्रोस्टेजेनसचा असणार उल्लेख या ठिकाणी येतो. लक्षात घ्यायचं, प्रोस्टोजेनसचा असणार संदर्भ कुठला येतो? ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख या ठिकाणी येतो. 64 मानवी जिनोम प्रकल्प 1990 चं मुख्य उद्दिष्ट कोणतं होतं? याच्यामध्ये प्राण्यांच्या क्लोनिंगचा असणारा विकास या ठिकाणी आपण सोडून द्यायचा. ओके, मग कुठला उत्तर असेल या ठिकाणी? आणि डीएनए मधील 5 बिलियन बेस पेअरचा क्रम निश्चित करणे हे पण चुकीचं आहे. उत्तर असेल फक्त ऑप्शन नंबर 2 फक्त अ आणि क बरोबर. म्हणजे कुठलं? मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणं आणि नव्याने प्राप्त असणाऱ्या जिनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधीशास्त्रात समावेश करणं. ठीक आहे. पुढं, व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीपैकी कोणाचा वापर केला जातो? तर त्याचं नाव असेल या ठिकाणी पॉलीॲक्रिलोनायट्राइल हे नाव असेल. ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. पुढे पहा 66 नंबरचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते? तर ते फक्त पॅरासिटामॉल आहे. ऑप्शन नंबर 4 येतो फक्त ड चा उल्लेख. पुढे पहा या ठिकाणी योग्य जोड्या लावा. मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड्स आणि पॉलिसॅकराइड्सचा उल्लेख केला तर काय याचं उत्तर असणार या ठिकाणी? तर मोनोसॅकराइडचा संदर्भ आणला तर तो काय? ग्लुकोज आहे. नंतर संदर्भ येतो
डायसॅकराइड सुक्रोज आहे, नंतर ट्रायसॅकराइड येतो रॅफिनोज आहे, पॉलिसॅकराइडचा उल्लेख येतो स्टार्च असेल. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख याच्यामध्ये येतात. हा मुद्दा लक्षात घेऊया. पुढे काय, हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर कोणतं असणार आहे? तर समस्थानिकांचं नाव आहे प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम, 1 2 3. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा संदर्भ याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. पुढं, ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही? कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही. तर उत्तर असेल फक्त भू औष्णिक स्त्रोत. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. फक्त क चा उल्लेख याच्यामध्ये येतो. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. आणि शेवटचा या असणाऱ्या सायन्स मधला क्वेश्चन, मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो? तर तो होतो फक्त आयनिक बंध. उल्लेख लक्षात ठेवायचा. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 फक्त ब बरोबर असेल. इथून पुढचे 15 क्वेश्चन्स आपले पॉलिटीचे आहेत. कोणते आहेत बघा. 71 खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. बरोबर आहे. कॅबिनेट मिशनचे 2 संविधान सभेच्या विचारांना नकार होता का? यस. म्हणजे मुस्लिम लीग आणि काँग्रेसचा असणार वेगळे असावेत असे असणारे संदर्भ नव्हते या ठिकाणी. मुस्लिम लीगने क्रिप्सचा प्रस्ताव स्वीकारला होता का? नाही, फेटाळला होता. क चुकीचा आहे. क चुकीचा उल्लेख केला तर ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर असेल. कुठलं उत्तर असेल या ठिकाणी? फक्त 1 आणि अ आणि ब बरोबर असेल. ऑप्शन नंबर 1. पुढे काय, आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली? मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम. लक्षात घ्यायचं अमेरिका हा संदर्भ याच्यामध्ये आणायचा आपल्याला. आणि आत्ताचा उल्लेख केला, जुना उल्लेख केला तर इंग्लंड असेल. मॅग्ना कार्टाचा संदर्भ येतो 1215 चा. नंतर जी व्यक्ती, विधाने योग्य विधान ओळखा सांगितल्या. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेलं आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेर निवडणुकीस पात्र असते का? यस. कोणती व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही? राज्यसभा नाही, लोकसभा पाहिजे. विधान ब चुकीचे. उत्तर आहे फक्त अ बरोबर. हे इथं लक्षात घेऊया आपण. 73चं उत्तर असेल 1. पुढं, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद आहे? 243 ZE हे आर्टिकल आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 74वी घटना दुरुस्ती. पुढं बघा, भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या व तिच्या अध्यक्ष यांची अयोग्य जोडी ओळखा. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद बरोबर आहे. सल्लागार समिती वल्लभभाई पटेल बरोबर आहे. केंद्रीय अधिकार समिती अशा नावाची कोणतीच नव्हती. सेंट्रल पॉवर कमिटीचा उल्लेख दिसतो आपल्याला पण कृपलानी नाहीयेत. मूलभूत हक्क उपसमितीचा जवाहरलाल नेहरू नव्हते. कुठलं असेल उत्तर? चुकीचं. क आणि ड या ठिकाणी चुकीचं दिसते. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. पुढं, उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षांच्या अवधीपर्यंत ते पद धारण करतात का? बरोबर आहे. उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात का? बरोबर आहे. लोकसभेच्या त्यावेळेसच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करता येते का? उलट लिहिले हे. 67 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचं विशेष बहुमत असतं, लोकसभेचा पाठिंबा असतो. त्यामुळे क चुकीचा आहे. उत्तर असेल फक्त अ आणि ब बरोबर असेल. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढे बघा, अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदीबाबत खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. अयोग्य 335 हे राज्यांच्या विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजाचं प्रतिनिधित्व करतो का? चुकीचे. तो 333 आहे. चुकीचे म्हणजे कोणतं? अचुकीचे. अचुकीचं आहे या ठिकाणी. हे नाहीये, हे नाहीये. वरील सर्व म्हणजे झालं उत्तर कुठलं? ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. खालचे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढे, खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहे? संघराज्य व त्याच्या राज्य क्षेत्राचा उल्लेख येतो. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 फक्त अ बरोबर असणार आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या उप अनुच्छेदानुसार विशेष राज्य नसलेली राज्य ओळखा. कोणती राज्य नाहीत? त्रिपुरा, झारखंड याच्यामध्ये येत नाहीत. ऑप्शन नंबर 4 बरोबर असणार आहे. 80 पा, स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरवण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 गुजरात मध्ये भरवण्यात आला होता. पुढे, बी पट्टाभी सीतारामय्या हे खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? सर्वोच्च न्यायालय समितीचे, तदर्थ समितीचे अध्यक्ष नव्हते. म्हणजे ड तर या ठिकाणी कॅन्सल झाला.
मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती, नागरिकत्वाबद्दल तदर्थ समिती याच्यामध्ये होते ते, म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. फक्त ब आणि क चा उल्लेख या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे, हे संदर्भात बघायचं आपल्याला. ठीक आहे. हा, चला पुढचं बघूया आपण या ठिकाणी. भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स NCPCR ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? कायदा 5 स्थापना झाली होती 2007 ला. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस पोक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर 2012 ला लागू झाला. ऑप्शन नंबर 2 असेल इथं. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? कायदा 90 चा आहे पण प्रत्यक्षात स्थापना 92 ची. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 92. खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली होती? राष्ट्रध्वजाचा स्वीकार 22 जुलैचा आहे, त्यामुळे हे येत नाही याच्यामध्ये, येत नाही, तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. फक्त ब, क आणि ड, ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असेल. आता इथून पुढचे असलेले क्वेश्चन असतील आपल्याला कुठले? तर करंट अफेअरचे 15 क्वेश्चन. 80 नंबरचं क्वेश्चन बघा. 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे का? बरोबर आहे. अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील का? बरोबर आहे. या सुधारणांमुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे का? तर बरोबर आहे. सर्व विधाने बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 असेल. पुढे पहा. ऑगस्ट 2024 मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम दलाने कमांडो मध्ये सहभागी करून घेतलेला आहे. INS विक्रांत ही भारतीय नौदलात सेवेत असलेली पहिली विमानवाहू नौका आहे. तामिळनाडूमध्ये बांधलेले अशा प्रकारचं पहिलं जहाज आहे का? तर दोन्ही चुकीची विधान आहेत. या ठिकाणी उत्तर असेल इथं ऑप्शन नंबर 4 87 क्रमांकाच्या प्रश्नाचं. ठीक आहे. पुढे 88 पहा. या ठिकाणी काय? भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत काय खरं नाही हो? तर त्यांच्याबाबत काय खरं नाहीये? तर ऑप्शन नंबर 3 खरं नाहीये. कोणतं? जानेवारी 2005 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. हे चुकीचे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल. पुढं 89 पहा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 6व्या राष्ट्रीय जल पुरस्काराबाबत आवेदनपत्रे 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागवण्यात आली होती का? बरोबर आहे. राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकारामध्ये प्रदान केला जातो का? बरोबर आहे. जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 वर्षापासून देण्यात आलाय का? चुकीचे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 अ आणि ब बरोबर आहे. पुढे पहा. जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने जोडायची आपल्याला, तर याचा उल्लेख केला तर याचं उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 अ. पहिल्यांदा आइसलँड असेल, नंतर असेल आयर्लंड, नंतर असेल या ठिकाणी ऑस्ट्रिया, नंतर सगळ्यात शेवटी असेल इथं न्यूझीलंड. लक्षात घ्यायचं. जागतिक शांतता निर्देशांकाचा उल्लेख या ठिकाणी आहे. पुढे बघा. गुकेश डी हे भारतातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपट्टूपैकी एक आहेत. त्यांची कामगिरी अशी आहे. काय बघा, आपल्याला बरोबर युद्धानं निवडायचे. 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं होतं का? बरोबर आहे. 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीम मध्ये सुवर्ण पदक मिळवलं का? बरोबर आहे. 2024 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या फिडे 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड वैयक्तिक मध्ये सुवर्ण पदक मिळवलं का? यस. सर्व विधाने बरोबर आहेत. चला 92 पहा. भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. चुकीचे. राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो का? हो. आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू झाली का? हो. उत्तर असेल ब आणि क बरोबर असणार आहे 92 प्रश्नाचं उत्तर. पुढं जोड्या लावा दिलेत आपल्याला. ब्रिक्स शिखर परिषदेचा उल्लेख, तर इथं बघितलं 16वी ब्रिक्स परिषद कझानमध्ये, 15वी ब्रिक्स परिषद जोहान्सबर्ग मध्ये, 14वी ब्रिक्स परिषद बीजिंग मध्ये आणि या ठिकाणी 13वी ब्रिक्स परिषद नवी दिल्लीमध्ये. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी असेल उत्तर. लक्षात घ्यायचं 4 नंबरचा ऑप्शन. पुढे पहा. अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळते? तांदूळ, साखर, लाल मिरची पावडर, हळद, ज्वारी सगळे मोफत मिळतात. वरील सर्व बरोबर असणार आहे. पुढे भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधान आपल्याला
ओळखायच्या आहेत याचा उल्लेख केला तर ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली, एवढं चुकीचं आहे. वरच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. अ ब क बरोबर आहे. पुढे बघा, मालदीवमध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला? तर पीपल्स नॅशनल काँग्रेस विजय झालाय. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. सिंधू जल करार 1960 नुसार भारत डॅश डॅश नद्यांचं पाणी वापरू शकतो. कोणत्या नद्यांचं पाणी वापरू शकतो या ठिकाणी? तर याचं उत्तर असेल या ठिकाणी आपण बघितलं ऑप्शन नंबर 3 सतलज, बियास, रावी हे असेल या ठिकाणी याचं उत्तर. 98 पहा, भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलिटोनचा अर्थ काय? तर अर्थसंकल्पनातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणं हे उत्तर असेल या ठिकाणी. फक्त ब बरोबर असणार आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. 99 पहा, मारुती चिदंपल्ली यांनी खालीपैकी कोणते ग्रंथ लिहिले होते? रातवा लिहिला होता. सोबत पाहिलं तर पाखर माया, सकवा चांदणं लिहिलं होतं. फुलवंती नाही लिहिलं. जंगलाचा पाऊस नाही लिहिलं. उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ए अ ब आणि क बरोबर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं? तर ते केलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. अभ्यास करताय एमईएसचा तर त्यासोबतच आपल्याला जनरलाइज युपीएससी पण द्यायचे, एमपीएससी पण द्यायचे. त्यासाठीच आपली एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज ऑलरेडी आपल्याला आहे या ठिकाणी अवेलेबल. फ्री मध्ये आहे. बेसिक कन्सेप्ट, आन्सर रायटिंग, नोट्स मेकिंग असेल. एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज तुम्ही बघू शकता. प्लस आपली 15 नोव्हेंबर पासून बॅच स्टार्ट होते एमईएस मेन्सची सिव्हिल इंजिनिअरिंग साठी. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. तर या बॅचचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे गुगल प्ले स्टोर वरती जाऊन. ठीक आहे. तर या असणाऱ्या आन्सर की संभाव्य आन्सर की आहे आयोग काय देईल त्या अनुषंगाने आपण परत एकदा त्याच्यावरती डिस्कशन करूयाच. पण चेक करा आपले असणारे मार्क किती येतात आणि मागच्या असणाऱ्या मेरिटच्या आसपास आपण पोहोचतोय का, त्यानुसार आपल्याला मेन्सचा अभ्यास या ठिकाणी स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे. सेशन आवडला असेल तर लाईक करायचं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. थांबूया, आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.